श्री स्वामी समर्थ. गोपाळपंत केळकरांची अद्भुत कथा. जेथे वैद्य थांबतात तेथे सद्गुरूंची कृपा सुरू होते. जेथे आशा संपते तेथे विश्वास जन्म घेतो. आणि जेव्हा जीव पूर्णपणे थकतो तेव्हा दयाघन गुरु त्याला उचलून घेतात. आज आपण अशा एका भक्ताची कथा ऐकणार आहोत जो आधी नास्तिक होता, ज्याला असाध्य रोगाने ग्रासले होते आणि ज्याचे जीवन अक्षरशः संपत आले होते. पण एका संकल्पाने आणि सद्गुरूंच्या कृपेने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले. ही कथा आहे गोपाळ रामचंद्र केळकर यांची आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या अद्भुत प्रसंगाची, जे थेट जोडलेले आहेत श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेशी. गोपाळपंताचा कठीण काळ. गोपाळ रामचंद्र केळकर हे राजापूरकडील रहिवासी रेल्वेत नोकरी करत होते. अचानक त्यांना ताप आला आणि पोटाचा गंभीर रोग झाला. 6 महिने औषधोपचार झाले, वैद्य बदलले, पैसा खर्च झाला, पण गुण काही येईना. घरची परिस्थिती ही बेताची, त्यामुळे घरच्यांची कुरकुर वाढू लागली. शरीर अशक्त होत गेले. 1 मैल चालण्याची ताकद राहिली नाही. अंगात विचित्र वायू भरल्यासारखा त्रास, झोप नाही, अन्न नाही, आधार नाही. इतकी अवस्था झाली की त्यांना वाटू लागले मरण आले तर बरे होईल. पूर्वी ते देवधर्म मानत नसत, पण संकट माणसाला अंतर्मुख करते. एक संकल्प आणि चमत्कार. एक दिवस त्यांनी मनोमन प्रार्थना केली, या जगाचा जो कोणी ईश्वर असेल त्याने जर 8 दिवसात माझा हा वायू कमी केला तर आयुष्यभर मी कोणाची चाकरी करणार नाही, फक्त भगवंताची सेवा करेन. आणि काय आश्चर्य, 8 दिवसात त्यांचा वायू नाहीसा झाला. थोडी शक्ती परत आली. त्यांच्या मनात कृतज्ञतेची भावना जागी झाली. आता त्या नवसाची पूर्तता करायची होती. अक्कलकोटची वाट. त्या काळी 2 महान संत प्रसिद्ध होते. त्यापैकी एक होते अक्कलकोटचे दयाघन सद्गुरू श्री स्वामी समर्थ. गोपाळपंतांनी ठरवले, जवळच्या ठिकाणी गेलो तर भाऊ परत नेईल, म्हणून ते दूर अक्कलकोटाला गेले. प्रवासात त्रास झाला, पण जणू काही अदृश्य हात त्यांना सांभाळत होता. अक्कलकोटाला पोहोचल्यावर त्यांच्याजवळ फक्त 5 पैसे होते. त्यातील 1 पैशाच्या खारका घेऊन ते खास बागेमध्ये वडाच्या झाडाखाली बसलेल्या महाराजांकडे गेले. नमस्कार करताच त्यांना असे वाटले की भूक, तहान, रोग सगळेच नाहीसे झाले. स्वप्नातील स्पर्श. 4 महिने सेवा केली, पण गुरुमंत्र मिळाला नाही. एके रात्री स्वप्नात महाराज आले. त्यांच्या पोटावर हात फिरवून म्हणाले, तुझा रोग आम्ही नाहीसा करतो. जाग आली आणि 2 तांबे निघमी झाले. पोट पूर्ण सैल झाले. गोपाळपंतांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना उमगले,
वैद्य, पैसा, आप्त यापेक्षा सद्गुरूंचा अधिकार मोठा. भीतीतून संरक्षण. दुसऱ्या एका स्वप्नात त्यांनी पाहिले तलवारी घेऊन काही लोक त्यांच्यावर चालून येत आहेत. भीतीने ते थरथर कापू लागले. इतक्यात महाराजांनी त्यांना उचलून खांद्यावर घेतले. डोंगरावर नदीकाठी नेऊन सुरक्षित ठेवले. जागे झाल्यावर त्यांच्या मनात एकच भाव, सद्गुरू आपल्या भक्तांना कधीही सोडत नाही. अनुग्रहाचा क्षण. हचनाळ गावामध्ये एक पहाटेचा प्रसंग. सर्वजण झोपलेले. गोपाळपंत महाराजाजवळ गेले. भीतीने कापत त्यांनी पाय धरले आणि मनातील इच्छा व्यक्त केली. त्या शांत क्षणी कोणालाही कळू न देता महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला. जणू त्यांचा जीवनाचा पुनर्जन्म झाला. या कथेचा अर्थ, ही कथा फक्त चमत्काराची नाही. ही कथा आहे संकटातून श्रद्धा कशी जन्म घेते, संकल्पना किती शक्ती असते आणि सद्गुरूंची कृपा कधी कशी कुणावर होईल हे कोणी सांगू शकत नाही. गोपाळपंतांचा रोग गेला, पण त्याहून मोठे म्हणजे त्यांचे मन बदलले. नास्तिकतेतून भक्ताचा प्रवास सुरू झाला. ही गोष्ट बखर या पुस्तकातून घेतलेली आहे. स्वामी समर्थांची ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.